Hello everyone. थ्री डायमेन्शनल ज्योमेट्री बेसिक पार्ट आपला कंप्लीट झाला आहे. लाईन कंप्लीट झाल्या. आता लास्ट टॉपिक आहे प्लेन. या थ्री डायमेन्शनल ज्योमेट्रीचे लाईन आणि प्लेन या तिघांचे JEEचे जे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत 2002 पासून टिल 2020 त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स करता ना, मी जेव्हा प्लेनचे तुम्हाला क्वेश्चन्स करायला देईन, कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचे काही क्वेश्चन्स मी आज याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. ते क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे नाही आहेत, कारण टोटल आय थिंक 89 क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी अराउंड 16 क्वेश्चन्स मी या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. JEE, AIEEE किंवा IIT या हेडिंगच्या अंडर 2002 ऑनवर्ड जे क्वेश्चन्स असतील ते सेपरेट व्हिडिओत कव्हर होणार आहेत. त्यामुळे 20 क्वेश्चन्स तुम्हाला करायचे नाहीये. अराउंड असे 10 क्वेश्चन्स कदाचित याच्यात असतील. मग 89 म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली 90 पकडूया आणि ते 16 + 10 26. 90 मधनं 26 क्वेश्चन्स मी सोडवते. राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत 64 वगैरे होतील, काय थोडाफार नंबर इकडे तिकडे असणारे अर्थात, ते क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. क्लिअर? ठीक आहे. आता फक्त प्लेनमध्ये जे लाईनमध्ये आपल्याला फक्त 2च फॉर्म लागले होते. प्लेनमध्ये व्हेरियस फॉर्म आपण इक्वेशन ऑफ प्लेनचे यूज करतो, ज्यातले मॅक्सिमम कार्टेशियन फॉर्मला डील करणं आपल्याला सोपं जातं. त्यामुळे डोक्यात ठेवता कार्टेशियन फॉर्म जास्त ठेवणार आहे. हा, काही ठिकाणी वेक्टर फॉर्मचं कॅल्क्युलेशन इझी जातं. सो मी समजावून देतात तुम्हाला जे क्विक रिव्हिजन आठवून देते ते सगळे फॉर्म्युले, तेव्हा दोन्ही फॉर्म सांगणार आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी वेगवेगळे फॉर्म बघणार आहोत. फर्स्ट आहे नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये सपोज हा बोर्ड म्हणजे एक प्लेन आहे. या प्लेनवर आपण एक नॉर्मल ड्रॉ केलेली आहे. या नॉर्मलच्या अलॉंग असणारा युनिट वेक्टर एनकॅपने रिप्रेझेंट केलेला आहे. आणि हा जो प्लेन आहे या प्लेनचं ओरिजिन पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स P दिलेला आहे. त्या केसमध्ये आपण नॉर्मल फॉर्म यूज करतो. r⁻.n⁻= P. एनकॅप काय आहे? युनिट वेक्टर, जो डायरेक्शन कोसाइनच्या फॉर्ममध्ये यूज करतो. तर या युनिट वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा म्हणजेच एलिमेंट असेल तर ते हेच इक्वेशन. आर काय असतो सांगा? एनी पॉइंट ऑन द प्लेन. म्हणजे आरचे कोऑर्डिनेट लिहायचे झाले तर XYZ आले. r⁻ लिहायचं झालं तर XI + YJ + ZK आला. बरोबर आहे. त्या फॉर्ममध्ये लिहायला गेलो आपण तर r⁻.n काय येईल? X × L + M × Y + N × Z = P. अशा प्रकारे आपण नॉर्मल फॉर्म वेक्टर फॉर्म जो आहे त्याला कार्टेशियन मध्ये कन्वर्ट करतो. सपोज एक पॉइंट दिलेला आहे आणि परपेंडिक्युलर वेक्टर दिलाय. परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजे एनकॅपच्या ऐवजी n दिलेला आहे. त्या केसमध्ये r⁻.n = a⁻.n हा आपण फ्रिक्वेंटली यूज करणारा फॉर्म आहोत. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी आपण हाच फॉर्म यूज करणार आहोत. यालाच पुन्हा कार्टेशियन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर ही टर्म इकडे आली म्हणजे r⁻.n - a⁻.n. सो दिस बिकम r-a.n. n बार म्हणजेच ABC डायरेक्शन रेशोज येतील, कारण आता युनिट वेक्टर नाही, आता वेक्टर आहे. बरोबर आहे. आणि r-a करेन तेव्हा काय येईल? x - x1 y - y1 z - z1 असणार आहे. क्लिअर? त्यानंतर सपोज एक पॉइंट दिले आणि पॅरलल वेक्टर्स दिले. मग हा प्लेन आहे. क्लिअर? हा प्लेन आहे. याला पॅरलल असणारे वेक्टर्स दिलेले आहेत. मग याला पॅरलल असणारे वेक्टर त्या नॉर्मलला कसे असणार आहेत? परपेंडिक्युलरच असणार आहेत ना. म्हणजे बघा, हा जो n बार आहे विच इज परपेंडिक्युलर, तो आपण कसा काढणार? तर जे दोन वेक्टर्स दिलेले आहेत ते b1 आणि सपोज p बार घेतला आणि q बार घेतले, हे ते दिलेले दोन वेक्टर आहेत. आपली नॉर्मल याला परपेंडिक्युलर असणार आहे या पॅरलल लाईन्सला. तो कसा काढतो आपण? p बार क्रॉस q बार म्हणजे n बार मिळाला तुम्हाला. आता r⁻.n a⁻.n म्हणजे हा आला. बरोबर आहे. डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये p क्रॉस q म्हणजे a1 b1 c1 a2 b2 c2 हा आपण वेक्टर फॉर्म यूज करतो. आणि फक्त इथला पहिला जो आहे तो म्हणजे r - a म्हणजे x - x1 y - y1 z - z1. स्केलर ट्रिपल फॉर्म होईल ना इथे थोडक्यात. r⁻.n a⁻.n. क्लिअर? r⁻ - a⁻.n. आणि हा n बार म्हणजे आपण काय लिहितो? हा एक झाला वेक्टर, हा झाला p बार क्रॉस q बार. आला स्केलर ट्रिपल. स्केलर ट्रिपल डिटर्मिनंटने सॉल्व्ह करता तुम्ही. r - a पहिली रो झाली,
एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन. पी क्रॉस क्यू म्हणजे हे दोन वेक्टर आले, बरोबर आहे हे अशा प्रकारे येईल. त्याच्यानंतर याचाच आपल्याला कार्टेशियन फॉर्म यूज करायचा, पॅरामेट्रिक फॉर्म यूज करायचा झाला, पासिंग थ्रू द पॉइंट आणि पॅरलल वेक्टर्स. ओके, पॅरलल असेल तेव्हा स्केलर मल्टिपल असतात म्हणून लॅम्बडा आणि म्यू दोन स्केलर्स यूज केलेले आहेत. त्यानंतर पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉइंटमधनं जर पास होत असेल तर डायरेक्ट पॅरामेट्रिक फॉर्म यूज करणे इझी जातं. हवं तर तुम्ही स्केलर ट्रिपलने करू शकतो आपण, पण त्याच्यासाठी एक कॉन्स्टंट ठेवतो. म्हणजे लिहिता कसं लिहितो आपण, आर मायनस ए आणि मग ए बी ए सी. त्याच्यापेक्षा कार्टेशियन फॉर्म इझी जाईल. हा डिटर्मिनंट घ्यायचा. पहिली रो असणार आहे सेम एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन झेड मायनस झेड वन. आता तो ए कॉन्स्टंट ठेवतो आपण, म्हणून मग एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन झेड टू मायनस झेड वन एक्स थ्री मायनस एक्स वन वाय थ्री मायनस वाय वन झेड थ्री मायनस झेड वन. म्हणजे बघा ए बी सी हे 3 पॉईंट आले, आर एक प्लेन मधला पॉईंट आला. लिहिता कसं लिहिणार आहात तुम्ही, ए आर डॉट इथे येईल बी ए बी क्रॉस ए सी. अशा प्रकारे हा ए बी क्रॉस ए सी. ए बी बार कसा येईल तर बी बार मायनस ए बार, बरोबर आहे. ए सी बार कसा येईल तर सी बार मायनस ए बार आणि ए आर म्हणजे आर मायनस ए आलं, बरोबर. आणि मग तो स्केलर ट्रिपल आपण 0 लिहितो. पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. नेक्स्ट बघणार आहात इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन्स. प्लेनचं इक्वेशन काय असतं, एका प्लेनचं हे इक्वेशन आहे इक्वल टू 0, हे सेकंड प्लेनचं इक्वेशन. त्याच्या इंटरसेक्शन मधून पास होणाऱ्या लाईन्स प्लेनचं इक्वेशन म्हणजे फॅमिली ऑफ लाईन्स केलंय ना तसंच. पहिल्या प्लेनचं इक्वेशन प्लस लॅम्बडा, दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन, एक कंडिशन दिलेली असेल त्या कंडिशनने लॅम्बडा काढायचं, ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची. अँगल बिटवीन 2 प्लेन्स, जसं लाईनला ट्रीट केलं तसंच अँगलला ट्रीट करणार आहोत. प्लेनचे जे इक्वेशन दिले त्यावरून तुम्हाला डीआरएस ऑफ नॉर्मल म्हणजे L1 बारचे डीआरएस आणि L2 बारचे डीआरएस मिळतील. मग त्याच्यावरून कॉस थिटा इक्वल टू जो फॉर्म्युला लाईनला आहे तोच फॉर्म्युला प्लेनला असणार आहे. काइन A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर इकडे A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर झालं. आता एक कंडिशन आहे त्याच्यामध्ये, एक आहे पॅरललची कंडिशन आणि दुसरी आहे परपेंडिक्युलरची कंडिशन. मग आता पॅरलल प्लेन्सची कंडिशन काय असेल सांगा, जी तिथे यूज केली आहे तीच. A1 अपॉन A2 इक्वल टू B1 अपॉन B2 इक्वल टू C1 अपॉन C2. परपेंडिक्युलर प्लेनची कंडिशन काय असणार आहे, प्लेन परपेंडिक्युलर आहेत म्हणजे नॉर्मल्स परपेंडिक्युलर आहे. कंडिशन त्याच काय येतात तर 2 प्लेन एकमेकांना पॅरलल आहेत, बरोबर आहे. मग याला जी लाईन नॉर्मल आहे ती लाईन याला सुद्धा नॉर्मल असणार आहे. म्हणजे आपण तीच कंडिशन यूज करतोय ना, म्हणजे ज्या अर्थी प्लेन पॅरलल त्या अर्थी त्याला असणारा नॉर्मल पॅरलल, ज्या अर्थी प्लेन परपेंडिक्युलर त्या अर्थी त्याला असणारा नॉर्मल परपेंडिक्युलर, अशी ती सिच्युएशन आहे. म्हणून कंडिशन त्याच येतात. इथे परपेंडिक्युलर प्लेनला A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू 0. त्याच्यानंतर 7th वन अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन आता मात्र थोडंसं उलट घेणार आहोत. तुम्हाला लाईन दिलेली आहे x मायनस x1 अपॉन a इक्वल टू y मायनस इथे A1 लिहिते y मायनस y1 अपॉन B1 z मायनस z1 अपॉन C1 आणि प्लेन दिलेला आहे A2 घेतला इथे x मायनस डायरेक्ट लिहिते सॉरी A2x प्लस B2y प्लस C2z प्लस D इक्वल टू 0. आता लाईन आणि प्लेन मधला जेव्हा अँगल विचारतात, लाईन 2 लाईन कॉस 2 प्लेन कॉस, पण लाईन आणि प्लेन विचारतात फॉर्म्युला तोच, फक्त रेशो काय यूज करायचा, साइन यूज करायचा. साइन रेशो फॉर्म्युला तोच, काहीच बदललाय. A1 A2 B1 B2 प्लस C1 C2 अपॉन
अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर झालं. याच्यानंतर दुसऱ्या त्या कंडिशन लाईन अँड प्लेन पॅरलल टू इच अदर, त्याची कंडिशन इथली परपेंडिक्युलरची कंडिशन इकडे येईल. लाईन पॅरलल टू प्लेन असं जर विचारलं तर कंडिशन येईल a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू 0. लाईन इज परपेंडिक्युलर टू प्लेन अशी जर कंडिशन विचारली तर ही 1. फक्त या कंडिशन इकडे काय होता रिव्हर्स येत आहे. कारण ऍक्च्युली आपण ही लाईन या नॉर्मल सोबत ट्रीट करतो म्हणून ती कंडिशन तशी लिहिली. नेक्स्ट बघणार आहात. सपोज तुम्हाला दोन लाईन्स दिलेले आहेत आणि त्या लाईन्स कोप्लेनर आहेत की नाही ते चेक करायचं आहे. मग कोप्लेनरिटीची कंडिशन काय आहे तर लाईनवरचे पॉइंट्स काय आहेत, त्या दोन्ही लाईन त्या प्लेनमध्ये असायला पाहिजेत. म्हणजे हे जे x1 y1 z1 x2 y2 z2 हे पॉइंट्स आहेत हे सुद्धा त्या प्लेनवर असायला पाहिजेत. बरोबर आहे. तर त्याच्यावरून कंडिशन काय लिहायची बघा. x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. स्केलर ट्रिपल वेक्टरमध्ये बघितलंय तुम्ही की 4 पॉइंट्स कोप्लेनर आहेत. याचा अर्थ त्याने फॉर्म होणारा स्केलर ट्रिपल जो आपण येतो ए बी बार काढतो, ए सी बार काढतो, ए डी बार काढतो आणि ए बी डॉट ए सी क्रॉस ए डी इक्वल टू 0 तोच फंडा यूज केलेला आहे. फक्त हे जे दोन पॉइंट घेतले त्यांनी एक लाईन झाली. दुसरा a1 b1 c1 आणि तिसरे येणार आहे e2 b2 c2. कारण हे पण डायरेक्शन रेशोज रिप्रेझेंट करतात ना. हा प्लेन आहे. बरोबर आहे. याला पॅरलल असणारी लाईन या प्लेनला पॅरलल आहे. ही झाली ती लाईन, ही झाली दुसरी लाईन. हा एक पॉइंट त्या प्लेन मध्ये, हा एक पॉइंट. यांना जॉईन केलं तर तिसरा पॉइंट आला. बरोबर आहे. मग हा ए घेतलात, हा बी घेतलात तर एबीचे डीआरएस कसे काढणार तुम्ही तर x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. एसी बार म्हणजेच हे डीआरएस येतील a1 b1 c1 इथे येईल a2 b2 आणि c2 इक्वल टू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन कंटेनिंग प्लेन. आता सपोज तुम्हाला दोन लाईन्स दिल्यात आणि त्या दोन लाईन्स कोप्लेनर आहेत असं म्हटलं आणि त्या लाईन्सला कंटेन करणाऱ्या प्लेनचं इक्वेशन विचारले तर फरक फक्त एवढाच करायचा आहे. या दोन रो तशाच ठेवायच्या आहेत a1 b1 c1 a2 b2 c2. इथे लिहिता आहे x मायनस x1 त्यानंतर y मायनस y1 आणि z मायनस z1. जिथे मी x1 y1 z1 लिहिले तुम्ही पाहिजे तर दुसरा पॉइंट x2 y2 z2 लिहून पण करू शकताय. आता सपोज एखादा पॉइंट दिलेला आहे x1 y1 आणि z1 आणि एखादा प्लेन दिलेला आहे ax प्लस by प्लस cz प्लस b इक्वल टू 0. तर या पॉइंटचं या प्लेन पासूनचा जर डिस्टन्स काढायचा असेल तर त्या डिस्टन्ससाठी जो आपण सिंपल स्ट्रेट लाईन मध्ये फॉर्म्युला यूज करतो तोच, फक्त स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनच्या ऐवजी प्लेनचे इक्वेशन आणि x y z च्या ऐवजी पॉइंटचे कोऑर्डिनेट by1 cz1 प्लस d अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. ठीक आहे. अशा प्रकारे. आता पुस्तकामध्ये शॉर्टकट्स दिलेले आहेत. ते शॉर्टकट्स मी लिहून नाही देणार आहे. फक्त एकदा सगळे शॉर्टकट्स एकत्र बघूया. इथे काय दिले बघा. इक्वेशन ऑफ प्लेन. सपोज तुम्हाला yz प्लेनचे इक्वेशन हवंय. एक एक्स वाय प्लेन एक्स वाय आणि झेड ऍक्सिस आहेत. तिन्हीने मिळून जे फॉर्म होईल त्याला स्पेस म्हणतो. फक्त yz प्लेन म्हणजे y आणि x ऍक्सिसने फॉर्म होणारा y आणि z ऍक्सिसने फॉर्म होणारा प्लेन. मग त्याला x ऍक्सिस कसा असेल परपेंडिक्युलर असेल. बरोबर आहे. मग yz प्लेन घेता तेव्हा x कोऑर्डिनेट येणारच नाही. मग तुम्ही काय लिहिणार x इक्वल टू 0. आठवत असेल तर बघा तुम्हाला तुम्ही x ऍक्सिसचे इक्वेशन काय लिहिता y इक्वल टू 0. कारण का अलॉंग x ऍक्सिस y कोऑर्डिनेट कंपल्सरी 0 आहे. मग आता हा झाला x, हा झाला y आणि हा झाला z. मी yz प्लेन म्हणजे हा प्लेन कन्सिडर करते. या प्लेन मधला कुठलाही पॉइंट घेतला तर त्याचा x कोऑर्डिनेट काय आला 0. बरोबर आहे. म्हणून yz प्लेनचे इक्वेशन x इक्वल टू 0
एक्स झेड प्लेनचे इक्वेशन y इक्वल टू 0 आणि एक्स वाय प्लेनचे इक्वेशन z इक्वल टू 0. क्लिअर. त्यानंतर सेकंड पॉइंट बघा, इक्वेशन ऑफ प्लेन परपेंडिक्युलर टू द कोऑर्डिनेट प्लेन और पॅरलल टू द कोऑर्डिनेट प्लेन. आता इक्वेशन ऑफ प्लेन परपेंडिक्युलर टू वाय ओ झेड प्लेन, वाय ओ झेड म्हणजे हा प्लेन झाला, बरोबर आहे. याला परपेंडिक्युलर असणारा प्लेन म्हणजे हा जो एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसला इन्क्लूड करणारा पॅरलल प्लेन येईल, बरोबर आहे. मग त्यावेळेला एक्स ची व्हॅल्यू 0. आपलं नॉर्मल इक्वेशन कसं असतं, ax प्लस by प्लस cz प्लस d इक्वल टू 0. या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे एक्स ॲक्सिसला इन्क्लूड करणारा प्लेन पाहिजे. मग एक्स yz ला पॅरलल असणाऱ्यासाठी एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे, एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू तुम्ही काय घेता 0. मग फक्त ती टर्म काढून घ्यायची. ओके, फक्त एवढंच. हे जे इक्वेशन येतं हे YOZ प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या प्लेनचं इक्वेशन असणार आहे. ठीक आहे. तसंच ZOX ला असेल तिथे y ची टर्म 0 होईल, XOY ला असेल तिथे z ची टर्म 0 होईल. त्यानंतर इक्वेशन ऑफ प्लेन परपेंडिक्युलर टू द प्लेन झालं. हा, आता इक्वेशन ऑफ प्लेन पॅरलल टू द कोऑर्डिनेट प्लेन और परपेंडिक्युलर टू द कोऑर्डिनेट एक्सिस, एक्झॅक्टली वरच्या अपोजिट. हा जो प्लेन तुम्ही कन्सिडर केलाय त्याला पॅरलल असणारा प्लेन बघताय. बघा, हा एक प्लेन आहे, याला पॅरलल असणारा प्लेन म्हणजे हा झाला. आता सपोज इथे x इज इक्वल टू 3 आहे, तर x इज इक्वल टू 3 या पॉइंट मधून हा प्लेन याला पॅरलल पास होतो. मग याचे इक्वेशन काय येईल, x इज इक्वल टू 3 येईल, बरोबर आहे. त्यानंतर जर मी XOZ ला घेतला तर अशा प्रकारे पॅरलल प्लेन येईल. सपोज इथे y इज इक्वल टू 2 आहे, तर या प्लेनचे इक्वेशन काय आलं, y इज इक्वल टू 2 अशा प्रकारे इक्वेशन येणार आहे. सो थोडंसं व्हिज्युअलायझेशन करायचं क्वेश्चनच्या बाबतीत, म्हणजे प्रॉब्लेम नको व्हायला की काय क्वेश्चन आहे तो. त्याच्यानंतर त्यातलाच फोर्थ पॉइंट बघा, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द ओरिजिन. ओरिजिन मधून पास होणारी लाईन असेल तर कॉन्स्टंटची टर्म 0 असतं. तसं प्लेन ओरिजिन मधून पास होत असेल तर फक्त ax प्लस by प्लस cz इक्वल टू 0, d ची टर्म नाही येणार तिथे. त्याच्यानंतर 7वा पॉइंट बघताय डायरेक्ट, 5वा आणि 6वा गरज नाही वाटत आहे मला. 7वा पॉइंट बघा, सपोज तुम्हाला इंटरसेप्ट दिलेले आहेत, एक्स ॲक्सिस वरचा इंटरसेप्ट, वाय ॲक्सिस वरचा इंटरसेप्ट आणि झेड ॲक्सिस वरचा इंटरसेप्ट दिलेला आहे. ठीक आहे. मग सॉरी तसं नाही दिले ते, त्यांनी हे केलंय की एक प्लेनचं इक्वेशन दिलंय तुम्हाला आणि त्या प्लेनला पॅरलल असणाऱ्या प्लेनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं आहे ज्याचा इंटरसेप्ट फक्त k टाइम्स आहे. मग त्या केसमध्ये फक्त d हा कॉन्स्टंट जो आहे ना त्याला k ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे एखाद्या प्लेनचं इक्वेशन, हे ते प्लेनचं इक्वेशन झालं. इथे जो इंटरसेप्ट दिलेला आहे तो इंटरसेप्ट आहे. आता इथे जर इंटरसेप्ट 1 दिलाय त्याच्याऐवजी नेक्स्ट प्लेनचं इक्वेशन काढायचंय ज्याच्यासाठी इंटरसेप्ट 2 असेल. तर जे इक्वेशन आले ना याचं त्यातली फक्त कॉन्स्टंटचीच टर्म बदलेल ना, कारण हा आणि हा पॅरलल टू इच अदर. म्हणून जिथे आधी d इक्वल टू 0 होता तिथे आता फक्त काय करायचंय, kd इक्वल टू 0 म्हणजे कितीने चेंज होईल तेवढा फक्त लिहायचंय. इथे 1 असेल, इथे 2 असेल तर इथे तो 2 करायचे, नथिंग एल्स. त्यानंतर इंटरसेप्ट फॉर्म म्हणतो आपण. सपोज प्लेनचा एक्स ॲक्सिस वरचा इंटरसेप्ट, वाय ॲक्सिस वरचा आणि झेड ॲक्सिस वरचा इंटरसेप्ट दिलाय ABC. मग प्लेनचं इक्वेशन काय येणार आहे, x अपॉन a प्लस y अपॉन b प्लस z अपॉन c इक्वल टू 1. त्याला इंटरसेप्ट फॉर्म म्हणतात. याच्यावरून x ॲक्सिस वरचा पॉइंट येईल a0 0, y ॲक्सिस वरचा 0 b 0 आणि z ॲक्सिस वरचा 0 0 c असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके, सपोज तुम्हाला 2 प्लेन दिलेले आहेत विच आर पॅरलल टू ईच अदर. ओके, असे 2 प्लेन दिलेले आहेत. हा एक प्लेन आहे, याला पॅरलल असणारा दुसरा प्लेन दिलेला आहे. आता हा प्लेन आणि हा प्लेन यांच्यामधलं हे डिस्टन्स आहे. याला पॅरलल असणाऱ्या तिसऱ्या प्लेनचं तुम्हाला इक्वेशन काढायचं आहे विच इज ॲट द इक्विडिस्टन्स. मग हे जे टोटल डिस्टन्स असेल त्याच्या हाफ डिस्टन्स हे येणार आहे. मग थोडक्यात काय करायचं, 2 प्लेन मधलं डिस्टन्स काढायचं आणि त्याचा मिड पॉइंट घ्यायचा. मग आता हे डिस्टन्स काढायला पॅरलल प्लेन म्हणजे XYZ चे कोएफिशियंट सेम येतील, बदल कुठे येईल फक्त d आणि d मध्येच.
याला D1 लिहिला, याला D2 लिहिला, तर इथे काय येईल D1 प्लस D2 अपॉन 2. बस. ठीक आहे. त्याच्यानंतर 10th पॉइंट डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेन. पॅरलल प्लेन या दोघांमधला डिस्टन्स काढायचा असेल, पॅरलल लाईन मधला डिस्टन्सचा फॉर्म्युला C1 मायनस C2, इथे फक्त D1 मायनस D2, तिकडे फक्त a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर येत होतं कारण x आणि y होतं, इथे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर येईल. त्यानंतर 11वा पॉइंट बघा, हे प्रूफ केलेले आहेत आपण हा रेग्युलरमध्ये, तो फॉर्म्युला डायरेक्ट यूज करतो. इफ द प्लेन कर्व्स a b c इंटरसेक्ट ऑन द कोऑर्डिनेट ॲक्सिस, then the perpendicular distance of the plane from the origin is 1 upon under root, तो p इक्वल टू फॉर्म्युला प्रूव्ह केला होता, 1 अपॉन a स्क्वेअर प्लस 1 अपॉन b स्क्वेअर प्लस 1 अपॉन c स्क्वेअर. मला आठवत आहे आपण हे वाला स्टेटमेंट प्रूव्ह केलं होतं, p परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन ऑफ द प्लेन दिलेलं होतं. ठीक आहे, तुम्ही या फॉर्ममध्ये लक्षात ठेवा कारण d इक्वल टू केलं तुम्ही d स्क्वेअर केला, बरोबर आहे, स्क्वेअर आहे सॉरी, d स्क्वेअर 1 अपॉन हा स्क्वेअर येईल, ही टर्म इकडे ही टर्म इकडे, कसं लक्षात ठेवायचं तुम्ही बघा. p काय आहे, ओरिजिन पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स प्लेनचा. बस हे वाला स्टेटमेंट लक्षात ठेवलं तर इझीच आहे थोडंसं. अँगल बायसेक्टर ऑफ द टू प्लेन्स, दोन प्लेन दिलेले आहेत आणि त्याच्या अँगल बायसेक्टरचं इक्वेशन, पहिल्या प्लेनचं इक्वेशन ओके, त्या पॉइंटला इन्क्लूड करणारं फक्त नाही, डायरेक्टच आहे. नंतर दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन, फक्त इक्वेशन लिहिता वेळ तो जो डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द प्लेन आहे ना, ते वाला डिस्टन्स. आपण नॉर्मली काय करतो, दोन लाईनचा अँगल बायसेक्टर कसं काढतो, तर हा पॉइंट जो आहे याच्यापासून आणि याच्यापासून इक्वल डिस्टन्सवर आहे असं कन्सिडर करतो. सेम फंडामेंटल कन्सेप्ट यूज केलेला आहे. हा पॉइंट या प्लेन पासून असणारं डिस्टन्स ती लिहिली आहे लेफ्ट साईडची टर्म, त्यानंतर फक्त प्लस मायनस केलेला आहे आणि दुसऱ्या प्लेनचा डिस्टन्स यूज केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पॉइंट नंबर 15 बघताय. इफ द प्लेन meet the coordinate axis at ABC, centroid of the triangle is PQR, then ABC कोऑर्डिनेट ॲक्सिस वरचे पॉइंट दिले, ट्रायंगलचा सेंट्रॉइड दिलाय PQR, तर इक्वेशन काय येणार आहे, x अपॉन p प्लस y अपॉन q प्लस z अपॉन r इक्वल टू 3. फार काही इशू होणार नाही याचा. आपण हा पॉइंट घेतो ना A00, जर फॉर्म्युला नाही लक्षात राहिला ना तरी कॅल्क्युलेशनला फार त्रास नाही. C घेतला 00C, सेंट्रॉइड म्हणजे काय लिहितो आता, सेंट्रॉइडचा पॉइंट P घेतला तर P इज इक्वल टू A अपॉन P येतं, Q इज इक्वल टू B अपॉन 3 येतं आणि C इज इक्वल टू R इज इक्वल टू C अपॉन 3 आणि म्हणून हा 3 घेतलेला आहे. आपल्यावाले इक्वेशन काय होतं बघा, ते x अपॉन A प्लस y अपॉन B प्लस z अपॉन C इज इक्वल टू 1. आता एच्या जागी मी 3p लिहिला, बीच्या जागी मी 3q लिहिला, सीच्या जागी 3r लिहिला, इकडचा 3 कॉमन घेऊन इकडे शिफ्ट केला, आला आन्सर बरोबर. लक्षात राहिलं ठीक आहे, नाही राहिलं ठीक आहे. म्हणजे इंटरसेप्ट दिले असतील तर इक्वल टू 1 आणि इंटरसेप्ट लिहायचे, सेंट्रॉइड दिले असतील तर सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट आणि इक्वल टू 3 लिहायचं. ठीक आहे, हे झालं अबाउट सगळे फॉर्म्युलेचे आहेत आणि शॉर्टकट्स आहेत त्याच्या बाबतीत. आता याला रिलेटेड क्वेश्चन्स बघणार आहोत आपण. कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग जे आहे, कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचे अराउंड 16 क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करणार आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. हा, कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगमध्ये JEEचे क्वेश्चन्स आहेत, AIEEEचे क्वेश्चन्स आहेत आणि IITचे क्वेश्चन्स आहेत. IIT, JEE मेन्स आणि AIEEE त्याचे सगळे क्वेश्चन्स माझ्याकडे अराउंड 30 क्वेश्चन्स आहेत. त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मी, त्यामुळे ते क्वेश्चन्स तुम्ही सोडवणार नाहीत, अर्थात सोडवले तर चालणार आहे, तिथे चेक करा तुम्ही की तुमचे आन्सर्स बरोबर आलेत की नाही ते. ठीक आहे, फक्त मी जे या व्हिडिओत घेते ते तुम्हाला सोडवायची गरज नाही, म्हणजे तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी होतील. असं नको तुम्हाला वाटायला की मॅडमने 90 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायला दिले. ठीक आहे, आता कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग मधला क्वेश्चन नंबर 2 बघताय तुम्ही. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट -1, 1, 2
and whose normal makes acute angles to the coordinate equal acute angle. एखादी लाईन जर इक्वल ॲक्यूट अँगल बनवत असेल तर कॉस अल्फा इक्वल टू कॉस बीटा इक्वल टू कॉस गॅमा येतं आणि त्याची व्हॅल्यू +-1/√3 येते. आठवत असेल तुम्हाला. मग हे झाले त्याचे डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्सवरून डायरेक्शन रेशोज काढायचे असेल तर याला प्रोपोर्शनल नंबर घेतो. √3 सगळीकडचा काढला राहिला 1. मग आता याच्यावरून नॉर्मल टू द प्लेन n बार काय लिहू शकता तुम्ही? डायरेक्शन रेशोज 1 आहेत म्हणजे 1i 1j आणि 1k बरोबर आहे. हे झालं n बार. तुम्हाला हा पॉईंट दिलाय त्याच्यावरून तुम्ही a बार लिहू शकता i + j + 2k. आपल्या प्लेनचं इक्वेशन काय आहे? r बार डॉट n बार इज इक्वल टू a बार डॉट n बार म्हणजे r बार डॉट i + j + k a डॉट n म्हणजे या दोघांचा डॉट प्रोडक्ट येईल. काय येईल बघा तो? -1 + 1 + 2 म्हणजे 3 - 1 म्हणजे इक्वल टू 2. इक्वल टू 2 वाला ऑप्शन कुठे आहे का? i + j + k इक्वल टू 2 म्हणजे ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2चा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघताय तुम्ही. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट 1, 2, -3 and 2, 2, -1 and parallel to x axis. प्लेन पासेस थ्रू द पॉइंट काय म्हटलंय? 1, 2, -3 म्हटलेला आहे. दुसरा पॉइंट दिलेला आहे 2, -2, 1 दिलेला आहे. अँड एक्स ॲक्सिस म्हटलंय पॅरलल टू एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसचे DRS तुम्हाला लिहायचे झाले तर काय येणार आहे? 1, 0, 0. मग आता इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स आला बरोबर आहे. पासिंग थ्रू द पॉइंटवाला फॉर्म्युला यूज करायचा झाला तर तुम्ही काय लिहिता? x - x1 y - y1 z - z1. त्यानंतर a1 b1 c1 आणि a2 b2 c2 येणार आहे. दॅट इज इक्वल टू 0. आता इथे एक पॉइंट या दोनपैकी एक पॉइंट घेतला x1 y1 आणि z1. क्लिअर आहे? राहू दे, हे इथे नाही बदलत मी खाली लिहिते एकदा. मग तो पॉइंट मी हा घेतला तर इथे काय येईल? x - 1 y - 2 आणि z + 3. आता a1 b1 c1 काय आहे? डायरेक्शन रेशोज आहेत ना. एक डायरेक्शन रेशो पॅरलल लाईनसाठी हे झाले. दुसरे डायरेक्शन रेशो काढायचे झाले तर हा पॉइंट ए घेतला, हा पॉइंट बी घेतला तर ए बी लाईन पण त्या प्लेनमध्ये येईल. मग ए बीचे DRS इथे लिहू शकताय तुम्ही. ते लिहिणार कसे मी? 2 - 1 1 -2 -2 -4 1 + 3 4 इज इक्वल टू 0. झालं काम तुमचं. आता इथे बघा याच्यावरून फक्त इक्वेशन काढायचं आहे. x - 1 घेतला तर त्याच्यासोबत डायरेक्ट 0 आला. मायनस y - 2 घेतला तर हा झाला 0 -4 प्लस z + 3 घेतला तर इकडे काय 0 -4 इक्वल टू 0. ही टर्म कटच झाली. ही टर्म -4 म्हणजे हा +4 झाला. +4 ने मल्टिप्लाय केला +4y - 8 +4 आला. मग इथे येईल 4z + 12 इक्वल टू 0. मग 4y + 4z + 8. बघा तुम्ही पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हटल्यावर एक्स ॲक्सिस वाली टर्म येत नाही, फक्त yz येतात. y + z + 2 इक्वल टू 0. हे झालं आपल्या प्लेनचं इक्वेशन. ओके. 4 आणि 1 कुठला ऑप्शन दिलेला आहे? y + z + 1 दॅट इज गिवन इन ऑप्शन डी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14 बघताय. इक्वेशन ऑफ प्लेन विच बायसेक्ट लाइन सेगमेंट जॉइनिंग टू 3, 4 and 6, 7, 8. ठीक आहे. हा एक पॉइंट आहे 2, 3, 4. हा दुसरा पॉइंट आहे 6, 7, 8. क्वेश्चन काय आहे? या लाइन सेगमेंटला जॉईन करणारा, ठीक आहे, बायसेक्ट म्हटलंय म्हणजे मिड पॉइंट. या मिड पॉइंटला कंटेन करणाऱ्या प्लेनचं इक्वेशन हवंय तुम्हाला. ऑप्शन्स दिलेले आहेत. हा मिड पॉइंट काढता येईल. मिड पॉइंट कसा करणार? 2 + 6 8 8 डिवाइड बाय 2 म्हणजे झाला 4. 3 + 7 10 10 डिवाइड बाय 2 म्हणजे 5. 4 + 8 12 12 डिवाइड बाय 2 म्हणजे काय येणार आहे? 6. आला 4/6 हा पॉइंट आला बरोबर आहे, मिड पॉइंट. आता 4, 5 आणि 6 प्लेनचे इक्वेशन्स दिलेत ना. बेटर ऑप्शन काय आहे की या पॉइंटला कंटेन करणारे इक्वेशन काढा
त्याच्यापेक्षा बेटर आहे की हा पॉईंट कंटेन करणारा प्लेन. म्हणजे कुठल्या ऑप्शनसाठी हा सॅटिस्फाय करेल बघा. सपोज मी ऑप्शन ए घेतला तर काय येईल? ऑप्शन ए लिहिलं इथे तर एक्सची व्हॅल्यू 4, 4 प्लस 5 9, 9 प्लस 6 15, 15 प्लस 15 नाही येणार. अजून कुठे -15 दिसते बघा जरा. डायरेक्ट ऑप्शन डी बघते मी आता. एक्स प्लस वाय प्लस झेड 9 प्लस 5 6 15, 15 मायनस 15 0 आलं. म्हणजे आन्सर काय येणार आहे? ऑप्शन डी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 16 बघा काय. इफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन. हा एक प्लेन आहे. डायग्राम काढली ना की प्लेनचे क्वेश्चन्स खूप इझी जातात. ओरिजिनवरून याच्यावर परपेंडिक्युलर काढलेला आहे. फुट ऑफ परपेंडिक्युलर काय दिलेला आहे त्यांनी? 1 2 2 1 2 3 आहे बहुतेक. सॉरी. ठीक आहे. मग आता हा पी पॉइंट कशावर आला? प्लेनवर आला. प्लेनचं आपण इक्वेशन लिहितो एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू 0. डायरेक्शन रेशोज तुम्हाला माहीत असतील तर प्लेनचं इक्वेशन, एक मिनिट, मला डायरेक्शन रेशोज काढायचे आहेत ना आणि इक्वेशन काढायचे. इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग दिस पॉइंट आपण असं लिहू शकतो का बघूया जरा. ए, पण ABC कसा काढणार? ओके 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 सॉरी, हे करू शकते. इक्वेशन काय होतं? एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड ओरिजिन डी इक्वल टू 0. हे झालं प्लेनचं इक्वेशन. ABC काय आहे? DRS ऑफ नॉर्मल टू द प्लेन. हे काय आहे? OP नॉर्मल टू द प्लेन. मग याचे DRS काय येतील? 1 2 3. मग A ची व्हॅल्यू 1, B ची व्हॅल्यू 2 आणि C ची व्हॅल्यू 3 घेतली. ते इक्वेशन झालं एक्स प्लस 2y प्लस 3z प्लस D इक्वल टू 0. ओके. आता एक काम करणार आहात. ओरिजिन घेतलं मी. विचारता त्याने काय म्हटले? फाइंड द पॉइंट ऑन द लाईन. हा डी मी नाही जर घेतला इथे तर एक सेकंड शकतो. 60 अजून एक पॉइंट हवा आहे ना. ऑप्शन आन्सर काय येतो मला फक्त बघू द्या. 16ला डी येते 7 to 1 ना. बीची व्हॅल्यू 1 प्लस 4 प्लस 9 ओरिजिनमधून नाही पास होत करत नाही. बाकी तर काही इश्यू नाही आहे. इट पासेस थ्रू दिस पॉइंट असं जर मी कन्सिडर केलं तर डी. ओके ओके करू शकता. इकडे बघा, नको काय करायला. हे इक्वेशन मिळालं. आता हा प्लेन या पॉईंटमधनं पास होतोय. मग तिथे तुम्ही डी ची व्हॅल्यू काढू शकता. डी ची व्हॅल्यू एक्सच्या जागी 1 लिहिला, वायच्या जागी 2 लिहिला. आधी 1 2 3 लिहिले ते हे DRS घेतलेत. आता XY Z च्या ऐवजी 1 2 3 घेतोय कारण हा पी पॉईंट या प्लेनवर आहे म्हणून.
एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, वायची व्हॅल्यू 2 घेतली, 9 प्लस डी इक्वल टू 0 म्हणजे डीची व्हॅल्यू आली -40. मग प्लेनचं इक्वेशन काय झालं, एक्स प्लस 2y प्लस 3z -14 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता कुठल्या पॉईंटसाठी हे सॅटिस्फाय होत आहे तेवढं बघूया. ऑप्शन बी जर घेतला, आता मी बघितलं होतं ना आन्सर, मग ऑप्शन बीच डायरेक्ट चेक करते. एक्सची व्हॅल्यू 7 घेतली, वायची व्हॅल्यू 2 घेतली म्हणजे झाला 4 आणि 3. बघा काय येतं, आलं बरोबर, म्हणजे आन्सर काय आहे बी. काय केलं होतं आपण आधी, नॉर्मलचे DRS काढले, ते ABCच्या जागी सबस्टिट्यूट केले, पण इथे डी अननोन राहतो. त्या डीची व्हॅल्यू काढण्यासाठी पी पॉईंट प्लेनमध्ये आहे म्हणून पी पॉईंटने प्लेनचे इक्वेशन सॅटिस्फाय केले, त्याने डी मिळाला तुम्हाला आणि मग ऑप्शन्स चेक केले डायरेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघताय, क्वेश्चन नंबर 17. द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन. प्लेनचे इक्वेशन जे दिले 5y + 8 इक्वल टू 0 दिले, म्हणजे फक्त y कोऑर्डिनेट आहे याला, y इज इक्वल टू -8/5. त्यामुळे या प्लेनवरचा कुठलाही पॉईंट घेतला तुम्ही तर त्याचा x कोऑर्डिनेट 0 येईल, z कोऑर्डिनेट 0 येईल आणि y कोऑर्डिनेट कंपल्सरी काय असेल, जसं लाईनच्या बाबतीत कुठलाही पॉईंट घेतला तरी इक्वेशन तेच येतं ना, हा x कोऑर्डिनेट तोच राहणार आहे, फक्त बदलेल y कोऑर्डिनेट. तसं इथे x कोऑर्डिनेट पॉईंटचा 0 येईल, y कोऑर्डिनेट 0, z कोऑर्डिनेट 0 येईल, फक्त y कोऑर्डिनेट काय असेल -8/5. झालं क्वेश्चन नंबर 17. त्याच्यानंतर जे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत तेवढेच घेते. क्वेश्चन नंबर 20 बघणार आहात. काय आहे बघा, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू. बरोबर आहे. मला नाही वाटत काही करायची गरज आहे. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट, ए पॉइंट दिलेला आहे -2 2 2 आणि बी पॉइंट दिलेला आहे 2 -2 -2. याचा अर्थ हे दोन्ही पॉइंट प्लेनवर आहेत आणि प्लेनचं इक्वेशन दिलंय ना तुम्हाला. सरळ सरळ ऑप्शन्स घाला आणि चेक करा ना. ए पॉइंट घेतला मी सपोज -2 2 2, कुठलं इक्वेशन व्हॅलिड येते बघा जरा. पहिला ऑप्शन घेतला तर -10 +4 आणि +6 पहिलाच ऑप्शन येईल, ऑप्शन एच. तर एकदा बघू का, कारण मी असंच डायरेक्ट कॅल्क्युलेशन करते तेव्हा कधी कधी गडबड होते. क्वेश्चन नंबर 20 एक बरोबर आहे. जिथे जिथे ऑप्शन्स चेक करून होईल ना तिथे ऑप्शन्स चेक करा, कॅल्क्युलेशन करायला जाऊ नका. मोठे मोठे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. क्वेश्चन नंबर 29 करणार आहोत आता आपण. क्वेश्चन नंबर 29 काय दिलंय बघा त्यांनी, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन्स अँड ओरिजिन. दोन प्लेनचे इक्वेशन्स दिलेले आहेत, x + 2y प्लस 29 3z + 4 प्लस लॅम्डा. दुसऱ्या प्लेनचे इक्वेशन 4x + 3y प्लस 2z + 1. बरोबर आहे. 29 + 1 याच्या इक्वल टू 0. लॅम्डाची व्हॅल्यू काढण्यासाठी काहीतरी कंडिशन दिलेली असते. त्यांनी म्हटलंय की हा प्लेन ओरिजिन मधून पास होईल म्हणजे XYZ 0 झाला म्हणजे इथे राहिला 4 लॅम्डा, इथे राहिला 1 इक्वल टू 0 म्हणजे लॅम्डाची व्हॅल्यू आली -4. लॅम्डाची ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. x + 2y + 3z + 4 -16x - 12y - 8z - 4 इक्वल टू 0. याच्यावरून काय आलं इथे -15x - 10y हे झालं -5z इक्वल टू 0. ओरिजिन मधून पास होते त्यामुळे कॉन्स्टंट टर्म येतच नाही. डिवाइड थ्रू आउट बाय -5 म्हणजे हा आला इथे z 3x + 2y + z 3x + 2y + z equal to 0. That is given in option 29. नेक्स्ट क्वेश्चन बघताय. क्वेश्चन नंबर 33 काय दिलेलं आहे बघा जरा तिथे. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट 2 - 1 2 - 1 - 3 अँड पॅरलल टू द लाईन्स म्हटलेलं आहे.
2 -1 -3 म्हटलेलं आहे ना, म्हणजे हा ए पॉईंट झाला आणि पॅरलल लाईन्स दिलेले आहेत बघा. हा प्लेन आहे, या प्लेनला लाईन पॅरलल दिली आहे, म्हणजे या प्लेनला जी परपेंडिक्युलर लाईन असेल ते याला सुद्धा परपेंडिक्युलर असेल. मग अशा 2 पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत. आपण जेव्हा प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार घेतो तेव्हा हा एन बार काय आहे, प्लेनला परपेंडिक्युलर असणारी लाईन. मग ही त्याला पॅरलल, ही त्याला पॅरलल आहे, लाईक दिस. ही एक पॅरलल लाईन, ही एक पॅरलल लाईन. मग मला नॉर्मल काढायची असेल तर याला आणि याला परपेंडिक्युलर येईल. हा झाला पी बार, हा झाला क्यू बार, म्हणजे पी बार आणि क्यू बारला परपेंडिक्युलर लाईन काढायची असेल तर आपण क्रॉस प्रोडक्ट यूज करतो ना. म्हणजे मी एन बार काढायचा असेल तर मी डायरेक्ट पी बार क्रॉस क्यू बार काढू शकते. आय जे के हा झाला इथे 3 2 -4 आणि इथे येणार आहे 2 -3 आणि 2. बरोबर आहे. आता याच्यावरून आपण काय लिहू शकतो बघा, आय 4 -12 -j. थोडंसं असं डायरेक्ट वाटतं की हे आयचे के जे आहे ते जर आपण ठीक आहे असं करून तर बघूया, मग बघते मग सांगते काय काय बोलली ते. जे आहे विचार एक करत होती पण ते शेअर नाही करत सध्या. ए प्लस के हे काय 9 -4 म्हणजे -9 -4 बरोबर आहे. हा झाला -8 आहे प्लस आणि मायनस -14j -13k. क्लिअर. आता ए बार डॉट एन बार म्हणजे काय, याचा डॉट प्रोडक्ट 8 2 झाला 16 प्लस 14 मायनस प्लस 39. बरोबर आहे. येस, म्हणजे चालू शकतो. हे नका एवढं सगळं करू, एक सोपी पद्धत सांगते. आला हा नंबर ना 37 आणि तिथे ऑप्शनमध्ये सगळे कॉन्स्टंटला नंबर 37च दिले. नका हे सगळं करू, एक साधी पद्धत सांगते तुम्हाला. एक पॉईंट दिलाय आणि 2 पॅरलल लाईन्स दिलेल्या असतील. या लाईन्सचे DRS इथे लिहून द्या 2 -3 2 आणि हा पॉईंट जो आहे त्याच्यावरून x -2 y+1 आणि z -3 घ्या. हा झाला x -2 काय आलं बघा 4 -12 -y+1 घेतला 6 -+8 प्लस z-3 लिहिलं -9 -4 इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता इथे राहिलं -8 म्हणजे -8x + 16. हा झाला 14 -14y -14. इकडे काय येईल बघा, हा झाला z-3 आणि -13 म्हणजे -13z आला -39 = 0. आता इथे काय टर्म राहते बघा 6 साइन फक्त आहे बोलते -8 + 16 इथलं साइन प्लस येत आहे ना +2 41 येईल. मग हा पॅरलल प्लेनचं इक्वेशन येतं. पण आता एवढं केलंय तर समजून देते फक्त. -8x -14y -13z ओके प्लस इथे झाला हा 2 आणि हा 39 म्हणजे 41 येतं. म्हणजे 8x + 14y + 13z इथे -41 = 0. असे ऑप्शन्स नाही आहेत तिथे. ऑप्शन दिलेत कुठले 37 वाले, म्हणजे याला पॅरलल प्लेन असणाऱ्याचं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्यातही साईन जे आहे ना ते आन्सर त्याचं ए दाखवते ना. ठीक आहे, म्हणजे नाही आहेत अशा पद्धतीने. उगाचच एवढं केलेलं रफ केलं ना. इथे काय लिहिलं होतं, एन बार काढण्यासाठी आय जे आणि के. आय कॅप 4 -12 -j cap 6 -+ 8 + k cap
-9 -4 -8 आहे, -14j -13k, हे झालं n बार. आता a बार डॉट n बार काय येईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन -16, हा झाला +14, हा झाला +39, म्हणजे इथे -2 म्हणजे -2 + 39 37, बरोबर आहे. आता फॉर्म्युला r बार डॉट n बार इक्वल टू a बार डॉट n बार, म्हणजे r बार डॉट n बार काय येईल बघा, हा n बार आहे, म्हणजे -8x -14y -13z इज इक्वल टू 37. सगळ्या टर्म तिकडे घेतल्या, 8x + 14y + 13z + 37. मला मी काय चुकली होती असं तर वाटत नाही, फक्त 37च्या ऐवजी म्हणजे इथे जे प्लस होतं ना त्याच्याऐवजी मायनस होतं. ठीक आहे, असं करायचं, एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. n बार काढायचा आहे, n बार काढल्यानंतर n बार डॉट a बार लिहितो, r बार डॉट n बार म्हणजे फक्त याला x y z जोडायचं आहे, बाकी काही नाही, इकडे 37 लिहायचं. ठीक आहे, एवढा काय वेळ घेत नाही ही प्रोसेस सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37 बघताय तुम्ही. क्वेश्चन नंबर 37 जो आहे, लोकस रिप्रेझेंटेड बाय xy + yz = 0. xy + yz = 0, यातून y कॉमन घेतला, x + z = 0, म्हणजे y = 0 आला आणि x + z = 0 आला. y = 0 कुठल्या प्लेनचं इक्वेशन आहे, xoz या प्लेनचं इक्वेशन आहे. x + z = 0 हा कुठल्या प्लेनचा, y ॲक्सिसला इन्क्लूड करणाऱ्या प्लेनचं इक्वेशन आहे, कारण y ची टर्म 0 आहे इथे, बरोबर आहे. मग हे दोन्ही प्लेन कसे येतील एकमेकांना, परपेंडिक्युलर येणार आहेत. ऑप्शन दिला आहे का बघा त्यांनी, ऑप्शन डी दिलेला आहे, परपेंडिक्युलर प्लेन्स आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 48. जरा त्यातल्या त्यात वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स घेतले ते. द प्लेन 2x - 3y + 6z - 11 = 0 मेक एन अँगल sin इनवर्स अल्फा विथ द x ॲक्सिस. एक प्लेन दिले 2x - 3y + 6z - 11 = 0, करेक्ट लिहिलंय ना, ठीक आहे. आणि दुसरा x ॲक्सिस म्हटलंय, हा प्लेन आहे आणि x ॲक्सिस काय आहे, लाईन आहे. मग आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तिथे sin अल्फा येईल, काय आहे तो, a1 a2 + b1 b2 + c1 c2 अपॉन √ a1² + b1² + c1², इकडे येईल √a2² + b2² + c2². एक्स ॲक्सिसचं इक्वेशन डायरेक्शन रेशोज काय असतात, 1 0 0, आणि याचे डायरेक्शन रेशोज नॉर्मलचे काय, प्लेनचे डायरेक्शन रेशोज म्हणजेच नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज -3 आणि 6. मग a1 b1 c1 a2 b2 c2 असं यूज केलं तर 2 × 1 2 झाला, पुढची टर्म झाली 0, इथे येणार आहे 2चा स्क्वेअर 4 + 9 + 36, इथे येणार आहे 1 + 0 + 0, हा झाला 2, हा येईल 1, 49 म्हणजे 7. सो अल्फा विचारलाय sin इनवर्स ऑफ 2/7 दॅट इज गिव्हन इन क्वेश्चन नंबर काय केलं आपण, 48 ना. sin इनवर्स ऑफ अल्फा अल्फाची व्हॅल्यू विचारलेली आहे 2/7 आणि देता वेळेला त्यांनी अँगल sin इनवर्स ऑफ अल्फा विचार म्हटलेला आहे. ठीक आहे, आपण जो अल्फा लिहिलाय ना त्याच्याऐवजी त्यांनी तो अँगल देता वेळ sin इनवर्स ऑफ अल्फा दिलेला आहे. मग हे कट झालं म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ती डायरेक्ट कशाची आहे, अल्फाची आहे. मी आपल्या सवयीनुसार अल्फा घेतला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 51. काय दिलंय 51 मध्ये, द लाईन इज पॅरलल टू द प्लेन. ही लाईन आहे, ती कुठल्या प्लेनला पॅरलल आहे ते विचारलेलं आहे. लाईन आणि प्लेन पॅरललची कंडिशन काय आहे, a1 a2 + b1 b2 + c1 c2.
प्लेन किंवा लाईन, फक्त लाईन किंवा फक्त प्लेन याची परपेंडिक्युलरची कंडिशन म्हणजेच लाईन आणि प्लेनला पॅरललला आहे. आता इथे लाईनचे DRS A1 B1 C1 म्हणजे 3 4 5 यूज केले आपण. 3A2 4B2 5C2 इक्वल टू 0. A2 B2 C2 च्या ऐवजी दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामधल्या XYZ कोएफिशियंटचा यूज करा म्हणजे ते नॉर्मलचे DRS येतील. ऑप्शन चेक केले तर ऑप्शन बी बघा जरा काय आहे. 2 येईल, 1 येईल आणि -2 येईल. 3 × 2 4 × 2 आहे, मग 1 आहे आणि मग -1 आहे. 2 1 आणि -2 बरोबर आहे. 2 1 आणि -2 आहे म्हणजे हा झाला 6 4 आणि -10 आला 0 बरोबर. म्हणजे आन्सर काय येईल ऑप्शन बी. इथे डायरेक्ट याच्यामध्ये A2 B2 C2 च्या ऐवजी दिलेल्या प्लेनवरून नॉर्मलचे DRS सबस्टिट्यूट केले. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 64 बघताय. इफ द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द प्लेन इज 5 युनिट. मी तुम्हाला आधीच सांगितलंय डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द प्लेन दिला की आपण ऑलवेजच यूज काय करणार आहोत, कार्टेशियन फॉर्म यूज करणार आहोत. याच्यासाठी कार्टेशियन फॉर्म काय येईल बघा. 3x + 2y + 6z - 13 इक्वल टू 0. हा झाला प्लेनचे इक्वेशन. पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आले बघा इकडे 5 युनिट दिलाय ना. पॉइंटचे कोऑर्डिनेट 2 3 लॅम्बडा. ते जे डिस्टन्स आहे आपण फॉर्म्युला कुठला यूज करतो, डिस्टन्स p लिहिलं मी. A1 x1 + ax1 by1 + cz1 + d अपॉन √a² + b² + c². p ची व्हॅल्यू काय येणार आहे इथे 5 युनिट दिलाय त्यांनी. हे इक्वेशन आहे. इथे XYZ च्या ऐवजी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. 3 × 2 2 × 3 + 6 × लॅम्बडा -13. इथे 3 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर आणि 6 चा स्क्वेअर 36. जरा बघूया. हे झालं 6 5 आहे. 6 + 6 + 6 लॅम्बडा -13 हे झालं 49 म्हणजे 7. म्हणजे ही व्हॅल्यू काय आहे बघा जरा. 5 इक्वल टू mod of 6 लॅम्बडा -1/7 हा झाला 35. 6 लॅम्बडा -1 6 लॅम्बडा -1 ± 35. 6 लॅम्बडा -1 इक्वल टू 35 आणि 6 लॅम्बडा -1 - 35. 6 लॅम्बडा इक्वल टू 36 लॅम्बडा इक्वल टू 6 आणि 6 लॅम्बडा इक्वल टू -34 म्हणजे लॅम्बडा इक्वल टू -17/3. दोनपैकी काय दिलंय तिथे 50. कुठला क्वेश्चन होतं 64 ना. 6 आणि -17/3 that is given in option A. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 68 काय दिलंय. इफ द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात d/रूट ती व्हॅल्यू दिली आहे आणि डायरेक्शन रेशोज प्लेनचे डायरेक्शन रेशोज दिले. प्लेनचे डायरेक्शन रेशोज दिले असतील तर आपण इक्वेशन ऑफ प्लेन लिहू शकतो ना. फक्त d माहित नाही आहे आपल्याला. बरोबर आहे. त्याच्यासाठी आता परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन दिले. ओरिजिन म्हणजे x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0, z ची व्हॅल्यू 0. इथे आला d √a च्या x च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस y च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस. बरोबर आहे. ही व्हॅल्यू दिलेली आहे 7 युनिट. हा झाला d/7 म्हणजे d ची व्हॅल्यू जी आहे प्लस मायनस काय येईल 49. मग प्लेनचे इक्वेशन -3x + 2y + 6z प्लस -49 इक्वल टू 0. कुठे दिले बघा. मायनसवाला एक ऑप्शन दिले. 2 पहिले तेच आधी चेक करूया. -49 वाला दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी. त्याच्यानंतर 75 आधी करते हा मी. 72 पण मला घ्यायचं आहे ॲक्च्युली, पण त्याला थोडी जागा लागेल ना. मी आधी 75 घेते. प्लेनचं इक्वेशन दिले
x upon a, y upon b, z upon c इक्वल टू 3. इक्वल टू 3 आला की हे ABC काय झाले, सेंट्रॉइड झाला. बरोबर आहे ट्रायंगलचा. द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल इज झाला हाच. आणि इक्वल टू 1 असेल तर इंटरसेक्ट असतात. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 72 बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 72 बघताय तुम्ही. इफ द पॉइंट ABC डिटरमाइन्स द प्लेन. याचा अर्थ तिन्ही पॉइंट त्या प्लेनमध्ये आहे. 3 पॉइंटमधून जाणाऱ्या प्लेनचं इक्वेशन काय आहे, x मायनस x1, y मायनस y1, z मायनस z1. इथे त्या DRSच्या ऐवजी काय लिहितो, x2 मायनस x1, y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1. इथे येईल x3 मायनस x1, y3 मायनस y1 आणि z3 मायनस z1 इक्वल टू 0. याला x1 y1 z1 घेतलं मी तर हे झालं x प्लस 1, त्याच्यानंतर y मायनस 3 आणि z. मग नंतर हे झालं 2 मायनस मायनस 1. बरोबर आहे. 2 मायनस मायनस 1 म्हणजे झाला प्लस. 2 मायनस 3 मायनस 1, 1 मायनस 0 1. यातून हे मायनस केलं, 1 मायनस मायनस प्लस होईल. 1 मायनस 3 मायनस 2 येईल आणि इकडे 3 येईल इक्वल टू 0. त्याच्यानंतर इथे येईल x प्लस 1, हा झाला मायनस 3. बघा हा मायनस 3 प्लस 2, मायनस 3 प्लस 2. गडबड होते ना कधी कधी लिहिते उगाच नको. 9 मायनस 2 प्लस z मायनस 6 प्लस 2 इक्वल टू 0. हा झाला मायनस 1. बरोबर आहे. इथे आला 7, मायनस 7ने मल्टिप्लाय करते. इथे आला मायनस 4 म्हणजे इक्वेशन आलं x प्लस 7y प्लस 4z. इथे प्लस 20 राहतं म्हणजे मायनस 20 येईल, पण आपण अपोजिटला शिफ्ट करतो. आता कुठल्या पॉईंटचं डिस्टन्स विचारलेलं आहे, डी पॉईंट दिलेला आहे. 5, 7 आणि 8. डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करतो, एक्सच्या जागी 5 लिहिला, वायच्या जागी 7 लिहिला, झेडच्या जागी 8 लिहिला, अपॉन 1चा स्क्वेअर 1, 7चा स्क्वेअर आणि 4चा स्क्वेअर म्हणजे किती झाले 50, 66. हा नंबर काय येईल बघा जरा. हा राहिले 12, 12 आणि 5 17, 17 आणि 49 66 अपॉन रूट 66 म्हणजे रूट 66 युनिट. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. नेक्स्ट बघताय क्वेश्चन नंबर 80. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाइन्स. हे एक लाईनचं इक्वेशन आहे, हे प्लेनचं इक्वेशन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन याचा अर्थ दिलेले दोन्ही सॅटिस्फाय करायला पाहिजे. तर ऑप्शन्स चेक करा ना फक्त. मी डायरेक्ट आन्सरवाला ऑप्शन चेक करून दाखवू तुम्हाला. ऑप्शन डी आहे ना तसं आन्सर. काय पॉईंट दिलेला आहे तो -1 अपॉन 11, 9 अपॉन 11. सगळी प्रोसिजर करण्यापेक्षा हे सोपंच आहे. आता हा पॉईंट लाईनवर आहे की नाही ते आधी बघूया. एक्सच्या जागी लिहिलं -1 अपॉन 11, वायच्या जागी लिहिलं 9 अपॉन 11 -1 अपॉन 2, झेडच्या जागी लिहिलं -25 अपॉन 11 प्लस 2 अपॉन 3. काय येतं इथे फक्त -1 अपॉन 11. 9 मायनस 11 झाला -2 अपॉन 11 अपॉन 2. हा झाला 22 म्हणजे -3 अपॉन 11 अपॉन 3. हा कट झाला, हा कट झाला, आला -1 अपॉन 11, -1 अपॉन 11, -1 अपॉन 11. इथे पण आहे की नाही ते बघूया. -2 अपॉन 11, 9 3 जा 27 अपॉन 11, -25 अपॉन 11. आलं बरोबर 0. म्हणजे हा पॉईंट प्लेन आणि लाईन दोन्हीला सॅटिस्फाय करेल. बरोबर आहे. हे 86 बघणार आहात. काय दिलंय बघा. ए पॉइंट पी लाईज ऑन ए लाईन थ्रू क्यू. क्यू पॉइंट वरून आणि ह्याला पॅरलल असणाऱ्या याच्यावर ना ठीक आहे एक लाईन आहे, एक हा प्लेट एक लाईन आहे. ठीक आहे. याला पॅरलल एक लाईन आहे. याला पॅरलल असणाऱ्या लाईनवर क्यू पॉइंट आहे, त्याच्यावरच पी पॉइंट आहे. मग आता क्यू पॉइंटचं जे इक्वेशन येईल तेच पी
पॉईंटचं इक्वेशन आहे, बरोबर आहे. ती प्लेनवर पण आहे असं म्हणते ना, ठीक आहे. मग आधी तर सगळ्यात आधी या लाईनचं इक्वेशन काढते. या लाईनचं इक्वेशन काय येईल बघा, x मायनस 1 अपॉन 1, y मायनस मायनस प्लस 2 अपॉन 4, z मायनस 3 अपॉन 5. कारण क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेत ना, 1 मायनस 2 आणि 3, म्हणजे x मायनस 1, y मायनस मायनस प्लस आणि z मायनस. झालं, हे आलं p ला इन्क्लूड करणाऱ्या एल लाईनचं इक्वेशन. आता p काय आहे, एल वरचा एनी पॉइंट आहे. मी एक काम करते, याला लॅम्बडा असाइन केला तर मला x ची व्हॅल्यू काय येईल, लॅम्बडा प्लस 1, y ची व्हॅल्यू येईल 4 लॅम्बडा मायनस 2 आणि z ची व्हॅल्यू येईल 5 लॅम्बडा प्लस 3. मग हा झाला p चे कोऑर्डिनेट आले हे, बरोबर आहे. हे काय आहे, p चे कोऑर्डिनेट आहे. त्यांनी अजून काय म्हटलंय, इफ p लाईज ऑन द प्लेन, प्लेनचे इक्वेशन दिलंय. p पॉइंट या प्लेनवर आहे म्हणजे p च्या कोऑर्डिनेटने प्लेनचे इक्वेशन सॅटिस्फाय होईल, बरोबर बोलतेय. म्हणजे इथे येईल 2 इंटू लॅम्बडा प्लस 1, 3 इंटू 4 लॅम्बडा मायनस 2, मायनस 4 इंटू 5 लॅम्बडा प्लस 3 प्लस 22 इक्वल टू 0. इथे लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2 लॅम्बडा प्लस 2, 12 लॅम्बडा मायनस 6 मायनस 20 लॅम्बडा मायनस 12 प्लस 22 इक्वल टू 0. हे काय होईल बघा, 14 लॅम्बडा, 14 लॅम्बडा मायनस 20 लॅम्बडा म्हणजे मायनस 6 लॅम्बडा. हा झाला इथे मायनस 18, म्हणजे इथे येईल प्लस 4 आणि प्लस 2 6. याचा अर्थ लॅम्बडाची व्हॅल्यू झाली 1. लॅम्बडा इज इक्वल टू 1 लिहिल्यावर p चे कोऑर्डिनेट आले 2, 4 मायनस 2 2, 5 प्लस 3 8, 2 2 8. क्यूचे कोऑर्डिनेट ऑलरेडी तुम्हाला दिलेत 1 मायनस 2 3. पी क्यू लेंथ विचारलेली आहे, डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला आपण. 2 मायनस 1 1 त्याचा स्क्वेअर, 2 मायनस मायनस प्लस 2 4 त्याचा स्क्वेअर, 8 मायनस 3 म्हणजे 5 चा स्क्वेअर. काय येईल बघा, 1 प्लस 16 प्लस 25, 26 आणि 60 42 units, root 42 units, that is given in option A. 16 क्वेश्चन्स मी सॉल्व केलेले आहेत. अजूनही काही क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरमध्ये कव्हर होतील, रिमेनिंग तुम्ही ट्राय करणार आहात, ठीक आहे.